प्रेक्षकांनो, तर आजच्या भागामध्ये आता इंद्र ऑफिसमध्ये येतो आणि त्याला बघून विक्रांत जो आहे तो आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो की इंद्रा, तू तर माझ्या आधी निघाला होतास ना घरी येऊन, मग तुला उशीर का झाला? त्यावर इंद्रा म्हणतो की अरे मी डॉक्टरांकडे गेलो होतो. विक्रांत अजून प्रश्न विचारतो पण इंद्रा त्याला ओरडतो. तो म्हणतो की आता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे का? आता त्यानंतर तिथे केडी येतो. केडी आल्यानंतर केडी म्हणतो की सर, आता तुम्हीच ही फाईल बघा. फाईल बघितल्यानंतर इंद्रा म्हणतो की यामध्ये डिलिव्हरी झालेली नाही, पण अजूनसुद्धा इथे पेमेंट जी आहे ती बाकी आहे. आणि तो विक्रांतला म्हणतो की तू आता अशी कंपनी सांभाळणार आहे का? तुला मी पुन्हा कामावर ठेवून चूक तर केली नाही ना, यावर मला विचार करावा लागेल. आणि इंद्रा आता विक्रांतला अर्ध्या तासाचा टाईम देतो हे सगळे निस्तारायला. तेवढ्यात विक्रांत मनातल्या मनात म्हणतो की माझ्यावर बॉसगिरी झाडतो काय? तुला नाही ना मी या कंपनीच्या बाहेर भीक मागायला लावलं ना, तर माझं नाव सुद्धा विक्रांत नाही. आता तुला वाचवायला राणीसुद्धा नाही इथे. आता दुसरीकडे राणीला तिचे जे आई वडील आहे हे खूप बोलतात. सुरेखा राणीला म्हणते की तू इतका चांगला सोन्याचा संसार सोडून इकडे आली आणि आबा तुला न्यायला आले तरी सुद्धा तू त्यांच्यासोबत गेली नाही. नेमकं तुझा विचार काय आहे? तेव्हा राणी त्यांना शांत होण्यास सांगते आणि म्हणते की मी तुम्हाला सगळं सांगते, फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा राणी त्यांना सर्व सांगते, कशी मालती तिला त्रास देत होती, कशी बोलत होती. यावर आता सुरेखा राणीला म्हणते की तू इतक्या कारणावरून तू घर सोडून इथे आलीस. अगं, संसार म्हटल्यावर भांडायला लागणारच, संसार म्हटल्यावर विघ्न येणारच, हे सगळं सहन करावं लागतं राणी. तेवढ्यात मात्र राणी म्हणते की मग हे सगळं बाईनेच का सहन करावं? संसार दोघांचा सुद्धा असतो ना. आता सुरेखाचा राग अनावर होतो आणि ती म्हणते की तू काय आमचं मन दुखायचंच ठरवलं आहे का? तर आता तू तेच कर. आता दुसरीकडे इंद्राच्या ऑफिसमध्ये आबा आणि मालती येतात. इंद्रा दोघांना बघून शॉक होतो. तो म्हणतो की तुम्ही दोघे इथे कसं काय आलात? तेव्हा मालती म्हणते की मला तुझी काळजी लागलेली होती म्हणून तुला बघायला आले. पण इंद्रा म्हणतो की मग फोन करायचा ना, इथे येण्याची काय गरज होती? तेव्हा आबा म्हणतात की फक्त तेवढंच कारण नाही इंद्रा, तुझ्या आईला वाटते की तुझी अशी अवस्था फक्त राणीमुळे झालेली आहे, हे सगळं तिनेच केलेलं आहे असं मालतीला वाटते. हो. तेव्हा मालती म्हणते की हो, हे सगळं राणीनेच केलेलं आहे. आता आबा इंद्राला म्हणते की तू तुझ्या पायावर उभा फक्त राणीमुळेच आहे. तू तिच्यामुळेच आज ऑफिसमध्ये आलेला आहे आणि सगळं काम करतो आहे. आता मला सांग, तू तिला घरी आणणार आहेस की नाही, हे फक्त मला तेवढं सांग तू. तेवढ्यात मालतीसुद्धा म्हणते की माझा इंद्रा काही माझ्या शब्दाबाहेर नाही, तो माझं ऐकेल. पण इंद्रा दोघांना शांत करतो. म्हणतो की मला विचार करायला थोडा टाईम हवा आहे. मी विचार करतो आणि नंतर तुम्हाला मी माझी जे हे आहे ते विचार सांगतो. आता इंद्रा विचार करतो की एकीकडे माझी आई आहे, तिचं मन मला दुखवता येणार नाही, आणि दुसरीकडे राणी आहे, जिने माझा जीव वाचवलेला आहे. मला सगळ्यात पहिले आईच्या मनातला गैरसमज इथे दूर करावा लागेल आणि त्यानंतर राणीला घरी आणावं लागेल. तेवढ्यात तो राणीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण तिचा काही कॉल लागत नाही आणि तो राणीच्या वस्तीत जातो. तिथे गेल्यावर राणी बाहेरच असते, पण तो जो आहे तो डायरेक्ट जाऊन राणीला बोलत नाही. तो इशाऱ्याने तिला बोलवण्याचा प्रयत्न करतो, पण ते काही त्याचं ऐकत नाही. गोट्या आणि ती हे बोलण्यात तिथे मग्न असतात. मग त्याला एक आयडिया सुचते. तो एका कागदावर लिहून एका मुलाजवळ चिठ्ठी नेऊन देतो आणि म्हणतो की ही चिठ्ठी राणीजवळ दे. पण तो छोटा मुलगा जो आहे हा चिठ्ठी राणीजवळ न देता तो गोट्याजवळ देतो. पण गोट्याला त्यावर काय लिहिलेलं ते कळत नाही, कारण ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा तो राणीला दाखवतो. राणीला कळतं की हे इंद्रजित सरांनी लिहून पाठवलेलं आहे. पण ती गोट्याची फिरकी घेते आणि त्याला म्हणते की भावा, तुझ्यासाठी कोणीतरी मुलीने इथे चिठ्ठी पाठवलेली आहे. पण गोट्या म्हणतो की काय ग राणी, काहून माझी चेष्टा करते, मला कोण चिठ्ठी पाठवणार आहे? पण राणी म्हणते की भावा, हे बघ ना, तुझ्यासाठी चिठ्ठी तिनं लिहून पाठवलेलं आहे की मला आत्ताच भेट. तेव्हा गोट्या मात्र खुश होतो. गोट्या म्हणतो की मी आत्ता जाऊन तयार होतो, मस्त चकपक होतो. पण राणी, तिने तरी ते कुठे भेटायचं तेच त्यात लिहिलेलं नाही आहे. पण ती म्हणते की तू तयार तर होण्याआधी नंतर ती तुला पाठवेल, आणि तो तयार होण्यासाठी जातो. त्यानंतर जी राणी आहे ती राणी आजूबाजूला बघते की इथे सरांची गाडी कुठे आहे, की सर कुठे आहे. मग तिला सरांची गाडी दिसते आणि इंद्रजित सरसुद्धा दिसते. आता ती नंतर जी आहे ती त्यांच्याकडे जाते. तिथे गेल्यानंतर ते दोघे गाडीत बसतात. गाडीत बसल्यानंतर गप्पा मारत असतात. गप्पा मारल्यानंतर जी राणी आहे ती राणी त्यांना इंद्रजितला म्हणते की सर, मला असं वाटतं की तुमच्यावर जो हल्ला झालेला आहे हा हल्ला कोणीतरी मुद्दामून केलेला आहे, हा ॲक्सिडेंट नाही आहे. तेव्हा इंद्रा मात्र शॉक होतो. तेव्हा तो म्हणतो की तुला असं का वाटतंय राणी,
तुला असं का वाटतं की राणी माझ्यावर कोणीतरी हल्ला केलेला आहे. तेव्हा राणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर त्याला सुद्धा इथे विश्वास बसतो. आता येणारा जो भाग आहे हा खूपच मजेदार असणार आहे. येणाऱ्या भागामध्ये आपल्याला इथे बघायला मिळेल की आता इंद्रजित जो आहे हा इंद्रा आता इथे सत्य शोधण्याचा इथे प्रयत्न करेल. तो आता सगळ्यात पहिले घरी गेल्यानंतर राणीची इथे त्याने जे फोटो क्लिक केलेले होते तो फोटो बघतो. त्या फोटोमध्ये त्याला काही क्लू भेटतो का ते तो तिथं बघतो. तिच्या मागे जर कोणी असेल त्याला असं वाटतं की आपण जर तिथे दोघेच होतो, पण दोघं असून सुद्धा इथे तिसरा कोणीतरी आपल्याला फोटोमध्ये सापडू शकतो. तेव्हा तो आता बारकाईने इथे फोटो बघण्याचा इथे प्रयत्न करेल. परंतु काय होईल की तेवढ्यात जे फोटो आहे तो हॉलमध्ये बघत असल्यामुळे तिथे चिकू येते आणि चिकू जे आहे ती बघते की हा जो आहे हा राणीचेच फोटो बघत आहे आणि ती सर्वांना सांगते की हा बघा हा याच्या बायकोची फोटो बघत आहे. तेव्हा मात्र मालतीला खूप राग येतो आणि मालतीला राग आल्यानंतर मालती त्याला रूममध्ये नेते आणि रूममध्ये नेल्यानंतर त्याला म्हणते की इंद्रा तुला माझी शपथ आहे, तू खरं खरं सांग, तुला ती मुलगी आवडायला तर लागली नाही ना. आता तो इथे शांत होईल आणि शांत झाल्यानंतर तो तिला समजवण्याचा प्रयत्न करेल. पण जी मालती आहे ती मालती त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते की माझी शपथ आहे, तुला खरं खरं सांग हे नेमकं काय चाललेलं आहे. तेव्हा मात्र इंद्रा तिला खरं सांगण्याचा ते प्रयत्न करेल. परंतु जी मालती आहे ती मालती त्याच्यावर काही विश्वास ठेवणार नाही आणि ती जी आहे ती पुन्हा इथे राणीकडे जाण्याचा इथे प्रयत्न करेल आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. ती म्हणेल की तू इथे राहून सुद्धा माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे आता इंद्रा आणि राणी दोघीसुद्धा यामागे काय सत्य आहे ते इथे शोधण्याचा ते प्रयत्न करणार आहे आणि जे सत्य आहे ते इथे शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे जो विक्रांत आहे हा विक्रांतला इंद्र बोललेला आहे. त्याला आता त्याचा खूप राग आलेला आहे. त्यामुळे आता असं होऊ शकतं की विक्रांत पुन्हा नव्याने इथे प्लॅन करेल. आता त्याला संपवण्याचा इथे प्लॅन करेल. परंतु जी राणी आहे ती राणीसुद्धा अजूनसुद्धा इंद्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. ती त्याच्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही. त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा प्लॅन इथे फ्लॉप होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतंय? आता इंद्रा आणि राणीमध्ये जवळीक वाढलेली आहे का? तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला इथे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असंच पुढचा रिव्ह्यू बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच इथे सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून पुढचा रिव्ह्यू आला तर तो लगेच तुमच्यापर्यंत इथे पोहोचेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मालिका प्रेमींपर्यंत इथे शेअर करा. जेणेकरून जरा कोणाला इथे मालिका बघण्याचा टाईम भेटत नसेल अशांना इथे आपला रिव्ह्यू इथे बघायला भेटेल आणि ते मालिकेच्या टचमध्ये इथे राहू शकतात. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आम्हालासुद्धा इथे व्हिडिओ बनवण्याला प्रोत्साहन भेटते. तर आता आपण एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट. तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.